सोबतीला लाभले नारायण नाव जणू चहू बाजू गाजले चहू बाजू गाजले कोकणच्या विकासाला दादा पुढे धावले कोकणच्या विकासाला दादा पुढे धावले कोकणच्या विकासाला दादा पुढे धावले महसूल मंत्री एका क्षणी दादा मुझे झाले महसूल मंत्री एका क्षणी दादा मुझे झाले दादा मुझे झाले सीताराम राणे साहेब कारण कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी भिंत कोसळली त्यावेळी बऱ्याच लोकांना या साहेबांनी मदत केलेली होती आणि आजही ते त्याच पद्धतीने सर्वांना मदत करत असतात असा एक समाजसेवक आणि बुवांनी सांगितलं की आमदार होतील असं काहीतरी एक ओळ म्हटली होती 100% माझी मी सुद्धा त्या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो आमदार काय खासदार होऊ दे अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांची झेप जाऊ दे अशी सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी गजराची सुरुवात करूया हर घर में एक ही नारा गूंजेगा या ठिकाणी ज्ञानदीप चव्हाण एक ही नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा
छान बुवा गाऊया हरी भजन मालवणी महोत्सव भरला छान काळ लोटला लावीला दिवशी प्राण 25 वर्ष झाले आज होय ना रौप्य महोत्सव 25 वर्ष या ठिकाणी मालवणी महोत्सव भरला जातो आणि ही खाऊ गोष्ट नाही 1 वर्ष आपल्या कुठचो कार्यक्रम करू चोयलो तर केवढा टेन्शन असता पण आज 25 वर्ष झाली न चुकता या ठिकाणी हा मालवणी महोत्सव भरला जातो आणि म्हणून म्हटलेले बघा 25 वर्षाचा काळ लोटला लावीला दिवशी प्राण सीताराम राणी शिलेदार साहेबांना आहे इथे मान कधी समोरच्या कोण कुठच्याही माणसात कधी कमी लेखू नये बोलता बोलता पण बोललात मी सगळे तुम्ही फरमाईश करा मी सगळं म्हणतो मी तेकाचा बुवा वाटला की मी काय म्हणू शकत नाही अरे पहिल्या रूपाच्या अभंगापर्यंतच मी तुका ओव्हरटेक करून गेलो होते बुवा मी अगदी आमच्या सगळ्या देवांक स्मरून सांगते आणि त्याच्यानंतर म्हटलं तू काहीतरी करशील पण तू परत तुझी जाबाजाबीच झाली म्हणजे मागे पडत गेलोस तू आणि आता गायबच झालो तू आता नाश्ता करीत ते का पाकिट देवाने आपलं घरी जावा तुझी बारी आहे ना तो तेका असं वाटतं की आम्ही सगळे घोटियानी खेळतो आणि तो फक्त भजना करता असा त्या बुवाचा म्हणणं बुवा आता ही बारी आटपली की दिवा गाडीन जाणार गोव्यात डबल बारी आणि ते सुद्धा समोर माझ्या दिनेश वागदेकर बुवा गोव्यात धुमश्या उद्या या कायच ना भजन यो विषय येत ना दिनेश वागदेकर बुवा उद्या त्यामुळे या असा भजन रसिकांका सांगून उपयोग नाही ना मी त्याच वेळी बोललो होते की मी ॲडजस्ट कसंही करीन पण अचानक भयानक ही बारी ठरली विचारात ज्यावेळी यांनी फोन केला तो म्हटलं मी येऊन करणार 100% आणि तो विचारता होतंच काय अगला स्टेशन कळवा असून दे सीताराम राणे शिलेदार साहेबांना आहे इथे मान कार्य करते ते एकत्र येऊन कार्य करते ते एकत्र येऊन आनंदाला आलं उदान आनंदाला आलं उदान आयोजनाने मिळविला मान आयोजनाने मिळविला मान मालवणी महोत्सव भरला छान बुवा गाऊया हरी भजन आपल्या कोकणात आता सगळे त्या दिवशी कात्रा देवीची जत्रा झाली आता कुणकेश्वरची आंगणेवाडी सगळे जत्रा आमच्या गावात होतात पण मुंबईवाल्यांसाठी ह्यो सगळा खास या सगळा केलेला या माझ्या मुंबईकरांसाठी म्हणजे गाववालेच ते पण आपल्या पोट्या पाण्यासाठी ते मुंबईत येऊन राहतात पण ती जत्रेची मजा त्यांना घेता येत नाही म्हणून ह्या सगळा केलेलो आटो होय ना हां दहीकालो दशावतार सगळा मजा घेता येतात आणि खरोखरच माणूचा लागत इल्यानंतर असं वाटतं की आम्ही जत्रेकच इलाव कुणकेश्वरच्या होय फक्त पाळणे दिसत हा पाळणो ना माका तर खेळाक जाऊचा त्याच्या भाषेत होय तेवढाच राहुला तो आता पाळण्यात जाऊन बसतोय तो गेलो नाही ना पाळण्यात बसा कारण पूर्वीचो बुवा काळ वेगळं होतो पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट TV होती रे पूर्वीच्या काळी
बरोबर ना. अँटेना काहीतरी आंब्यावर लावलेली असा, रामायण लागलेला असायचा, एक दरवाजावर रवायचो आणि एका आंब्यावर चढवी आणि दरवाजारचो सांगायचो, ए राम दिसता सीता दिसत नाही, मुंगळे वाढले, जरा फिरव. तो आंब्यावर झाडान गारा फिरवी अँटेना. बुवा ती अँटेना फिरवीपर्यंत इकडे रामायण संपायचं, पण तर धड दिसेना. ही परिस्थिती होती. एक सह्याद्री चॅनल होतो नी, ती एक महिला बातमी देण्यासाठी यायची आणि नेहमी सांगायची, आजचं वातावरण खूप छान आहे. बघितलंच तर ती वर खाली अशी हालत असा टी व्ही, तरी पण सांगायचे आजचं वातावरण खूप छान आहे. अज्ञान होता पण बुवा समाधान होता. पण आज विज्ञान असून समाधान नाही. पूर्वीच्या काळी सामाजिक नाटकं बसवायचे आणि हिरोच्या हातात बंदूक देत, गावात अशी ठेचण्याची बंदूक द्यायचे, बारभरीनं आतमध्ये. ॲटॉम बॉम्बवाल्या का स्टेजच्या पाठी ठेवी, ठॉ झाला की तिने पडायचा, ठॉ झाला की पडायचा. बंदूक द्यायची. अशीच एका हिरोच्या हातात बंदूक दिलेली आणि नाटक चालू. हिरोची वाक्य फेक, अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. असा 4-5 वेळा बोंबाटलो, पण ॲटॉम बॉम्ब काय पेटायना आणि व्हिलन काय मरायना. आणि तो व्हिलन त्या हिरोपेक्षा मेलो, कारण त्याका वाक्य नव्हता. हो या ठिकाणी सन्माननीय सीताराम राणे साहेब यांचे समर्थक सन्माननीय ज्ञानदीप जाधव यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्याका सांगा नको 500 रुपये दिला असते ना, तर तो परत तुमच्याकडे मागाक लागत, तो भंगारवालो होतो. पुन्हा एकदा सन्माननीय ज्ञानदीप जाधव यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद. त्यांना नगरसेवक आहेत ते, आणि उदंड आयुष्य लाभो अशी त्या नगरसेवक होणार. हो म्हटले म्हणजे तुम्ही 100% पुढच्या वर्षी होणार. पुजाऱ्याचं शब्द हो, कौल बिऊल लावची गरज नाही नाच लावलंय तांदूळ. पुढच्या वर्षी तुम्ही नगरसेवक. आणि तुमका उदंड आयुष्य लाभो अशी त्या सत्यनारायणाच्या चरणी, म्हणजे पैसे देव खावास म्हणून सांगत नाही, दिलाशे भरपूर झाले. उद्याचा भागला जवळजवळ ट्रेनमधला, पाकिटाच्या बाहेर तुम्ही जवळजवळ भागवलास, नाश्ता पाणी सगळा. म्हणून तुमची आठवण उद्या येईल. भेळ घेऊ केला तरी पहिली आठवण तुमची येईल. त्यांनी जास्त पैसे दिला नव्हते, बरोबर ना. बहिणीनं 1000 रुपये दिला आणि ती बिचारी गेली, पण ते सुद्धा ते का हे होत नाहीत, मका पाचणार नाही येतच. ते काहीतरी घेऊनच खावचं लागत नाही, ते टिकटिक वापरूचे लागणारच ते, नाही तर पचाचे नाही ते काय खाल्यानंतर. किती तो पुरा गजर वैसर बहिणीकडनं पैसे घेतला आणि माका 500 दे, म्हणजे काय माणूस असा तो, भयानकच. तर बंदूक दिलेली, त्यापेक्षा तो विलन मेल्यात जमा झालेलो, त्याका वाक्यच नव्हता. कारण हिरो कधी ठॉ करताना कधी मरतोय, जोपर्यंत ठॉ होत नाही तोपर्यंत पडायचा कसा. आणि त्या हिरोची वाक्य, अरे ए थांब, तुला मी आता ठार मारते. ॲटॉम बॉम्ब काय पेटत नाही, विलन काय पडत नाही. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला काहीतरी ॲटॉम बॉम्बवाल्याचा प्रॉब्लेम झाला, म्हणून मागे जाऊन बघितल्यानंतर त्याचा काय दोष नाही होतो. थंडीचे दिवस असल्यामुळे माचीस दिलेली शेळेली आणि कांदा वडी तेवढा फुकट जाय, कांदा वडी तेवढा ह्यो मेलो. अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. ह्यो बोमटान मेलो आणि तो कांदा वडून मेलो, कांदा वडी तेवढा फुकट जाय. अरे ए काय होत नाही आणि विलन काय पडत नाही. शेवटी डायरेक्टरच्या लक्षात दिला ॲटॉम बॉम्बचा काय उपयोग नाही, म्हणून पडद्याखालनं एक चाकू सरकवला आणि त्या हिरोक सांगितलं ना, आजच्या दिवस या चाकूवानं मारते का. तो हिरो म्हणतात तुमचं डोक्यात फिरला, एवढ्या लोकांच्या समोर चाकू कसं घेणार. म्हणून त्याने आपल्या पदरचाच वाक्य टाकला, पुस्तकात नव्हता. अरे ए आज मी तुला या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज या गोळीला सुद्धा लाज वाटते तुला मारण्याची, म्हणून आज तुला बंदुकीने नाही मारीत. आणि बंदूक फेकून दिला आणि चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, अरे ए थांब, तुला मी आता ठार मारतो. असं म्हटल्याबरोबर ॲटॉम बॉम्ब पेटलो.
तो विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यानं ऐकला नव्हतो चाकवाचो बार होता तो. म्हणजे अज्ञान होता पण समाधान होता. पण आज विज्ञान असून समाधान नाही. ह्या माका या गोष्टीतनं सांगायचं होतं. बाकी सन्माननीय जितेंद्र राणे तन्मय उन्नती गार्डन मैदान शोभले, उन्नती गार्डन मैदान शोभले, कोकणी खाद्यांनी हरली भुंगतान, उन्नती गार्डन मैदान शोभले, कोकणी खाद्यांनी हरली भुंगतान. कला गुणांची त्यात मेजवानी, खवय्याने घातला धुमशान, खटखट लाडू वडेनी मटण, खटखट लाडू वडेनी मटण, खटखट लाडू वडेनी मटण, खटखट लाडू वडेनी मटण. बांगडो पुरले का काटून बोटान, बांगडो पुरले का काटून बोटान, माझ्या कोकणचा बहुमान, माझ्या कोकणचा बहुमान, मालवणी महोत्सव भरला जानबुवा गावच्या हरिनामाचा पाया रचला, असे आमचे श्रद्धास्थान, परशुराम पांचाळ कदंबुवांची आम्हाला येते आठवण. प्रेझेंटेशन असावा. महिला वर्ग पण या ठिकाणी बसलेले आहेत आणि तू गजर केलंस, त्या गजरात काय केलंस बुवा तूच विचार कर. त्या महिला वर्गांच्यात उद्या बुवा 100% चर्चा होईल की पहिल्या नंबर का जो होतो ना शिरसाट बुवा, त्याचा सकाळीच उठून तोंड बघू नये. या महिला वर्गांच्यात चर्चा होईल बुवा. आणि म्हणतील तो टकुलो होतो ना कटाप्पा, तो जरी कटाप्पा असलो तरी जबरदस्त भजन केलं नाही. ही चर्चा बुवा उद्या महिला वर्गांच्यात होईल. मी तुका आता सरस्वतीच्या समोर बसून सांगते, कारण प्रेझेंटेशन बुवा आपल्यात असावा. माणसाच्या चेहऱ्यावर किंवा उंचीवर काय अवलंबून नसता. परत एकदा सांगते, प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर अवलंबून असता बुवा सगळा. कारण सचिन तेंडुलकर ज्यावेळी ग्राउंडवर उतरले ना, त्यावेळी अक्रम का असा वाटला की हो एवढं काय करणारा. पण सचिनने जेव्हा झोडपून काढला ना, चोपटावला नक्रम का, तेव्हा अक्रम का समजला सचिन तेंडुलकर म्हणजे काय चीज आहे बुवा. समजलं ना. त्यामुळे कोणाच्या उंचीवर तुझ्या ढेंगात कधी जाईन तो काळाचा नाही बुवा. हो सगळी जनावरं पण या गांजा डुकारा तुझ्या ढेंगात कधी जाईन तो काळाचा नाही. तू गायबच झालो आता. असं दे बुवा. या ठिकाणी महिला वर्ग तू काहीतरी सांगत होतो, नानानू गेलो की म्हणतं, म्हणजे त्या नानका निला नेली पोचवला येळेवर, नानानू. अरे बुवा महिला वर्ग बसलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांच्यासाठी सांगते बुवा, नुसता गाणं लागला ना, ही जुनी माणसं आता मुंबईत येऊन राहिलेली आहेत, पण लग्न झालं त्यावेळी बुवा सासरलाही नुसता गाणं लागला की राडारड व्हायची रे. त्या काकीकाने विचारून बघ खोटा वाटतात, इतकी रडायची, हॉ पण रडायची. कारण त्यांना जाणीव होती आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं नाही ना, याची जाणीव होती. त्यामुळे गाणं नुसतं लागला की रडारड. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी.
पुरुषवाल्यांक तर गाणं येत नाही, कारण त्यांना रडवाचो विषय येत नाही ना. महिला वर्गांक रडाचं असतं, त्यामुळे ते त्यांना गाणं सुद्धा माहीत नाही, कारण त्यांना काय देणं घेणं नाही त्या गाण्यात. पण काय हे आमचे साऊंडवाले डोक्यात लावून तिथे हो, ते वेगळा गाणं लावायचे नवरी बाहेर पडले की. माय पित्याच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेक चालली भांडी घासायला, लेक चालली सासरला. जुन्या काळात गाणं वेगळा होतं. गंगा यमुना डोळ्यात उभ्या मध्ये जी काय मजा होती ना, ती आत्ताच्या गाण्यात नाही. अरे हिरोईन असायची व्हाळाच्या पलीकडे, हिरो असायचो व्हाळाच्या अलीकडे, आणि एक आंब्याची फांदी धरून, आठवलं की तुमचं? आणि ती फांदी धरून क्यू आगे पीछे डोलते हो. आणि चिठ्ठी पाठवायची तेव्हा. पूर्वीचे लोक चिठ्ठी, म्हणजे हे नाही म्हणतोय, जुने लोक चिठ्ठी पाठवायचे. प्राणप्रिये संध्याकाळी काजीखाली येशील ना. आता सगळं मोबाईलवर चॅटिंग करून संध्याकाळी स्टेशनला ये, ठाणा स्टेशनला मी बाहेर ब्रिजवर भेटो, त्या सगळ्या मोबाईलवरच जातो. तेव्हा चिठ्ठी पाठवून 8 दिवसांनी चिठ्ठी पोचायची ती पूर्वी. पण मजा होती हो, कामध्ये जी मजा होती ती आता नाही. पाहुणे लोक की तो म्हणता चायचा उगीच केलास की 4-5 कप तरी चाय उडवणार, नंतर पण म्हणता तो चायचा उगीच केला. अगदी 12 वाजता ठोक्याक दुपारी येणार आणि पाहुण्यांक सांगणार जेवणाचा उगीच केलास नाही, बरा आळा मारता. मग म्हणजे ही आपल्या कोकणी माणसाची सवयच होती. त्यामुळे पैसे कमी परत देणार नाही त्या साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि या ठिकाणी पुढे जाऊयात. ते सांगण्याचं तात्पर्य काय की ओल्ड इज गोल्ड. त्या जुन्या माणसांका आपल्या आई वडिलांनी काय केलं नाही याची जाणीव होती, पण आत्ताच्या पोरग्यांका ती जाणीव राहिलेली नाही. पोरग्या लग्न झाल्यानंतर डायरेक्ट जाऊन गाडीत बसताना गाडीतनं सांगतं पप्पा टाटा पूजे दिवशी भेटा. याची परिस्थिती आहे. पोरग्या गाडीतनं दावतीला बापा कोटल्याचं शेंबूड काढले ना लहानपणी, आठवलं आता पोरग्या येऊन माका मिठी मारून रडणारच. पोरग्या येईल आणि बापाच्या कानात सांगता पप्पा तिकडच्या रूममध्ये माझ्या मोबाईलचं चार्जर रवलो, तेवढं आणून द्यावं म्हणजे मी जाऊ मोकळाच नाही. आजची परिस्थिती बरोबर ना. पूर्वीचो काळ वेगळं होतो आणि आत्ताचो काळ वेगळा. कारण आत्ता मुंबईमध्ये तुमचे स्विमिंग टँक आहेत ना, त्याचं पाणीसुद्धा रोजच्या रोज बदलूचा लागतात. पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात त्यावेळी 5000 लिटर पाणी असतं आणि संध्याकाळी स्विमिंग टँक उपासतात त्यावेळी 7000 लिटर होतात. 2000 कसा वाढतं तर परमेश्वराक माहिती. मार उडी वाढव पाणी, मार उडी वाढव पाणी, कलियुग. पुढे जाऊया. कला गुणांची त्यात मेजवानी, खवयानी घातलं दिवसानं, हरिनामाचा पाया रचला असे आमचे श्रद्धास्थान. परशुराम पांचाळ कदंबुवांची आम्हाला येते आज आठवण, आज येते आठवण. त्यांच्या मागे दीक्षा घेऊन, त्यांच्या मागे दीक्षा घेऊन, वारसा घेतला पुढील पिढीनं, वारसा घेतला पुढील पिढीनं. भजनात रंगले इथले तरुण, भजनात रंगले इथले तरुण. नारायण राणे साहेबांचे विचार घेऊन पेटविल जाती रान. राणे साहेबांचे विचार घेऊन पेटविल जाती रान.
जनता पार्टी सजली सामाजिक बांधिलकीनं आनंदाचा आहे क्षण आनंदाचा आहे क्षण शेवटचं गाणं माझ्या अभिषेक शिरसाट बुवांसाठी व तुम्ही बोललात म्हणून मी तुमच्या त्याला प्रत्युत्तर म्हणून बोललेलो आहे पण मित्र ते मित्र बुवा दुःख अडवायला उंबऱ्या सारिखा दुःख अडवायला उंबऱ्या सारिखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारिखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारिखा मित्र वणव्यामध्ये गारव्या सारिखा आनंदाचा आहे क्षण अवतरले इथे जणू कोकण आनंदाचा आहे क्षण अवतरले इथे जणू कोकण भजनी गजर केला संदीपानं भजनी